चला तर मग मंडळी, मेथीची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लसणाचा भरपूर वापर करून केलेली स्पेशल खमंग लसूणी मेथी. लसणाचा कुरकुरीतपणा आणि मेथीचा स्वाद जेव्हा जिभेवर रेंगतो तेव्हा तुम्ही 2 ऐवजी 4 पोळ्या नक्की खाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक खास पद्धत वापरलेली आहे, ज्यामुळे तुमची भाजी हॉटेलपेक्षाही भारी होणार. हे ताट बघा, हिरवीगार खमंग लसूणी मेथीची भाजी, सोबतच मऊ लुसलुसीत चपाती आणि तोंडी लावायला कुरकुरीत पापड. हे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलेच असेल ना. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू या रेसिपीला. इथे तुम्ही पाहू शकता, मी 5 ते 7 लसणाचे गाठे छान सोलून घेतलेले आहे. सोबतच 2 मोठे कांदे लांबसर कापून घेतलेले आहे. यातला काही लसूण मी अख्खा ठेवलेला आहे. दुसऱ्या वाटीमध्ये काही लसूण जाडसर ठेचून ठेवलेला आहे आणि तिसऱ्या वाटीमध्ये अर्धी वाटी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. याप्रमाणे लसूणी मेथीसाठी काही स्टेप फॉलो केल्या तर तुमची लसूणी मेथी एकदम जबरदस्त होणार. मी या ठिकाणी ताजी हिरवीगार मेथीची भाजी छान निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी ही भाजी चिरलेली नाही, कारण पुढे सांगते मी तुम्हाला. गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये मी या ठिकाणी सरसोचं तेल वापरलेलं आहे. तेल थोडं कडकडीत झाल्यानंतर अख्खा लसूण मंद आचेवर परतून घ्यावे. थोडं परतून घ्यावे. नंतर यामध्ये आपण कट करून ठेवलेला हा लसूण टाकून छान परतून घ्यावे. लसूण हा तांबूस रंगापर्यंत येईपर्यंत परतत राहावे. एकसारखे परतत राहावे. गॅसचा पॉवर कमी असावा. गॅसचा पॉवर जर फुल केला तर लसूण जळण्याची शक्यता खूप प्रमाणात असते. मंद आचेवर याप्रमाणे सोनेरी झाल्यानंतर एका वाटीमध्ये हा लसूण काढून घेऊ. लसणाचा हा खमंग वास सर्व घरभर सुटलेला आहे, म्हणजेच लसूण एकदम खमंग झालेला आहे. आता सर्व लसूण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. हॉटेलपेक्षाही भारी भाजी होणार आहे, कारण लसणाचा वापर हॉटेलामध्ये खूप कमी प्रमाणात होत असते. आता या ठिकाणी त्याच कढईमध्ये जिरे मोहरी तडतडण्यासाठी टाकले. सोबतच मी या ठिकाणी एकदम छान टेक्स्चर देण्यासाठी थोड्या प्रमाणात तीळ वापरलेले आहे. तिळामुळे खमंगपणा जास्तच वाढणार आणि पौष्टिकता बी भरपूर राहणार. तीळ तडतडले की त्याचा खमंगपणा भाजीला भरपूर प्रमाणात येतो. आता यामध्ये लांबसर कापलेला कांदा परतून घेऊ. छान मंद आचेवर परतत राहावे. तुमच्याकडे बनवतात का ही भाजी? कशी बनवतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो मंडळी, अशाच खमंग जिभेची चव वाढवणाऱ्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी कांदा मंद आचेवर छान सोनेरी झालेला आहे. सोबतच भाजी झणझणीत होण्यासाठी 3 ते 4 लाल मिरची वापरलेली आहे. या पद्धतीने लाल मिरची टाकल्यामुळे भाजी एकदम चवदार होणार. या ठिकाणी मी ठेचून ठेवलेला लसूण छान परतून घेणार आहे. तोपर्यंत लसूण छान मंद आचेवर लालसर गुलाबी होत नाही तोपर्यंत छान परतत राहावे. थोडी मेहनत लागणार, पण भाजी एकदम जबरदस्त होणार. घरचेही तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. छान परतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमच इथे लाल तिखट वापरलेले आहे आणि अर्धा चमच हळद वापरलेली आहे. सर्व मिश्रण छान परतून घ्यावे. हे सर्व मिश्रण तेलामध्ये छान फुलले की यामध्ये हिरवीगार छान मेथी टाकून परतून घ्यावे. एकसारखे छान परतत राहावे. गॅसचा पॉवर कमी असावा. जसे परतत राहणार तशी मेथी थोडी चिमून शिजत राहणार. भाजी चिरलेली नाही, कारण भाजीचा जो नैसर्गिक स्वाद आहे तो फोडणीत खूप प्रमाणात उतरतो. त्यामुळे भाजी सहसा जास्त चिरून घेणे गरजेचे नाही. ही भाजी अशाप्रमाणे केली तर दिसायला आणि चवीला एकदम परफेक्ट होते. सहसा जास्त करून याच पद्धतीनं भाजी बनवावी. आणि भाजी निवडताना लक्षात ठेवायची टीप म्हणजे फक्त पानच निवडावे. पानाचा स्वाद खूपच जबरदस्त लागतो. नाहीतरी हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खूपच स्वस्त राहते. भाजी खाण्याची कंजूसी कशाला? हेल्थ आणि तब्येत पण टनाटन राहणार. न आवडणारेही मागून खाणार अशी भाजी असली तर. भाजी छान परतून घेतलेली आहे. आता स्टेप नंबर 3.
तो सुरुवातीला तळून ठेवलेला लसूण यामध्ये टाकू आणि छान परतून घेऊ. तळलेल्या लसणामुळे भाजी इतकी क्रंची होणार की लसूण खाणारेही म्हणणार वाह क्या बात है. ज्या व्यक्तीला लसूण खूप आवडते त्या लसूण प्रेमी करिता ही भाजी खूपच जबरदस्त आहे. एक सोडून 4 चपात्या नक्कीच खाणार तुम्ही. अशी भाजी खास करून बनवायलाच हवी. सिक्रेट टिप म्हणजे यामध्ये आपण वापरलेले तीळ आणि मिरची या दोन्हीचा स्वाद भाजीला एकदम परफेक्ट लागणार. ही भाजी डब्यातही देऊ शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू चविष्ट रेसिपी सोबत.